मारत राहायला वाटते नाही कसं काय बरं बहुतेक ट्रॅक्टरवाल्याची सवत नाही मला युनियनची. आता सरपंच म्हणल्यावर ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष असल्यासारखे की नाही. आता मारत राहिले बोलावं वाटते काय काय म्हणतात नाही का ऐका लागत जरा. अरे नाही ना मारती, तुला वाटतं का कमाई आहे? कमाई नाही ना मशीनमध्ये. मग आता हळंबा म्हणलं तुम्हाला वाटतं काय म्हणजे लाखा रुपयानंच कमावतो का आम्ही? मग सरपंचाला विचारणं त्याची मशीन आहे काय हालायचं. मग माणसं सापडत नाही तर बीजा मिनता करावं लागते. मग आताच आता माणसं पाहा लागेल मला तीन तर माणसं लागेल ना ड्रायव्हर धरून. मग माणसं नाही सापडत काही नाही तू म्हणतो मशीन घेतो का सरपंच साहेब पुरते का? तेच सांगितलं मारतीले काही त्याच्या नादी लागू नको. मोठ्या ट्रॅक्टरची आण मशीन, हळंबा आणतो, ट्रॅक्टर टाळी आणतो, पेरणी आणतो. म्हणलं कसं पैसाला पान तीनच आहे, 2 ट्रॅक्टर आहे चालते म्हणलं बरोबर. आणि तू बी चालते ना लाईन. म्हणून म्हणलं कसं याच्याचसाठी मारतीला बोलावलं की आपलं कसं म्हणजे तारतम्य एकत्र असलं पाहिजे. नाही तर आता तुम्ही गेले मशीनले माणसं पाहिले, मी गेलतो मला म्हणे मी पाटलाच्या इकडे जातो, तुम्हाला म्हणते तुमच्या इकडे जातो. असे लोक बी कसे अटरतात आता. म्हणून म्हणलं जरासं आपल्या ट्रॅक्टरवाल्याला कसं समजदारीनं कामं घ्या लागन. हो तर आपल्याला पुरण नाही तर मी सांगतो ना आपले धंदे पुरे डुबणार आहेत. एकी नाही ना हो आपल्या ट्रॅक्टरवाल्याची एकीच कुठं आहे. मग सगळेजण आपापल्या तालात राहतात. भारतीच राहिला होता नाही का ट्रॅक्टरवाल्याची एकी करायला. आता 15 वर्ष झाले ट्रॅक्टर चालू राहिला बरोबर मला वाटत काही एकी फिरफिर यायची नाही का. कठीणच काम आहे पोरं काय कडे मारते. एकी अभि काहीच नाही ना आपली ट्रॅक्टरवाल्याची. मग काय त्यानं 150 काढलं तर हे 130 काढते, यानं 130 काढलं ते 90 काढते, 100 काढते. मग एकी राहणार कशी काय आपली? आणि त्याची उदळीवाल्याची एवढे रुपये बॅग लागल. एसी येतो नाही देत नाही. मग असं असते ना त्याची युनियन चांगली आपल्यापेक्षा मजूर लोकांची. आपली ट्रॅक्टरवाल्याची फेल आहे. लोक भांडणं लावते तर ट्रॅक्टरवाल्याचे त्यांना 120 काढलं म्हणते. मग इकडे यानं इतक्यानंच काढलं. आपल्या देते जुतून ते लोक. म्हणूनच तुम्हाला बोलावलं ना मॅ की बा आपल्याला आता या सीझनमध्ये कसं पद्धतीनं आपल्याला काम करायचं. तर आता मी काय सांगतो तसं करा तुम्ही यावेळेस. म्हणजे कसं आपलं म्हणजे तारतम्य बरोबर राहील. मग काय करावं काय आता तुम्ही सांगा कसं करता? आपण काय करू यावर्षी तुमच्याजवळ मशीन आहे, माझ्याजवळ मशीन आहे. तर मी काय करतो मा मशीनला 25-30 हजार रुपये खर्च आहे. मी तर विकत होतो नवी आणणार होतो, 2.5-3 लाख रुपये त्यात गमावत होतो. तर मी काही ते गमावत बसत नाही. तुम्ही काय करा तुम्ही हळंबा चालवा, तुमची चांगली आहे. तर तुम्ही 3 माणसं अजून पहा आणि त्या टेन्शनचं काम नाही. तुम्ही मशीन चालवा, मी नागरटी करतो. वावर रिकामं झालं की माझ्याकडे नागरटी. म्हणजे नियोजनानं काम होईल. तुमचं तिकडचं झालं की माझ्या नागरटी सुरू. आणि मारुतरावचं जे ट्रॅक्टर आहे हे तुमचा माल काढला सोयाबीनचा की हे घरी घेऊन येईन. म्हणजे याचं बी ट्रॅक्टर चालते तुमचंही चालते. म्हणून म्हणलं 3 जण अलग अलग कामं करू. सगळेच जण एक कामं केले का नाही मशीना जर सगळ्याजवळ असले की लोकायला कसं मग माहीत नाही का. म्हणून म्हणलं तुम्ही करा हळंबाचं काम, मी करतो नागरटीचं काम, मारती करा आणाचं काम. बस झालं काम बरोबर. 3घाचं नियोजन एकत्र. बस 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 असं करू सरपंच साहेब आपण. म्हणजे कसं कास्तकार बी चवणे करत नाही. दुसरी गोष्ट कसं तिघाले कामं बरोबर भेटते. नाही तर मग कसं आता मी मशीननं काढलं की मला टाली लावा, टालीनं घरी न्या, दणकी घेत अजून मग मशीन उभी. त्यापेक्षा मारुतराव ट्रायला घेऊन जाईन मालाच्या. आणि तुमची मग कसं वावर रिकाम झालं कास्तकार बरोबर तुमच्याकडे येईन भेटायला किंवा नागरटी करते. हे ट्रॅक्टरही काम आहे. तर तुमच्याकडे नागरटी, माझ्याकडे समजा मशीनचं काम आणि मारुतीच्या इकडे ट्रिप आणणं, वावरातला माल घरी पोचणं. बस हे पुरते राजा. म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. तर मजूर पाणी हे पाणीला गरगर हिरवा नाही का मशीन. बस बस पुरते. बस बस झालं आता नियोजन. मी काही मग हळंबा दुरुस्त करत नाही. आजच जातो इकून टाकतो ते आणि मोकळ होऊन जातो मी. आणि तुम्ही हळंबा चालवा आणि मी 3 फावडी 2 फावडी 3 फावडी काय आहे ते सगळं बरोबर चालून देतो. बरं मी काय म्हणतो लाईन पडेल चालता का मग काढायचं का निघायचं का ट्रॅक्टर घेऊन? हो बस काढ ना काढ. हो बस मी आता मागं आता ट्रॅक्टर चालले जाऊ बरोबर दुरुस्त करून घेऊन लवकर. चल सरपंच साहेबांची नाही मशीन नाही. सरपंच साहेब काय दुरुस्त करता का म्हणलं एकदा पाच घेस. नाही आपली नाही मशीन. हो आपली इकून टाकून राहिलो. कोणी पाहतो गिरेक आणि देऊन टाकतो. असं हो का बरोबर ठीक आहे मग चला मला पडेल लवकर उशीर होते मग. मग येऊ का मी आता दुरुस्त करून. फक्त मला असं वाटते बा एका मशीन कव्हर झालं पाहिजे बा असं वाटते. पण नाही तर मग कसं वांधा नाही आला पाहिजे. काहीच लोड येत नाही आता. ఇంకా हार्वेस्टर आले येऊन पोचलेले आहेत. मग काय आता ठीए मांडलेत ना जागजागी हार्वेस्टर आलेले आहे. ते पंजाबच्या राजस्थानच्या बिलकुल मशीन माणसासहित आलेले आहेत ना. मग म्हणून म्हणलं जास्त तुम्ही काही असं लोड घेऊ नका. तुमच्यानं होऊन जाते एका मशीननं. 2-2 मशीननी गरगर हिंडवणंच आहे रिकाम्या काही फायदा नाही. तुम्ही मशीन चालवा मी नागरटी करतो. बरोबर नियोजन काल चालू द्या आता. बरोबर ठीक आहे मग. येतो मग मी दुरुस्त करून. ओके. मारुतीच्या वावरातले आता गवत कापला आपण सोयाबीनातलं. आता कसं अळण झालं मोकळे. आता काही कोणाचे वावर राहिले नाही. तर आता 2-4 दिवसात सोयाबीन येते सोंगाले. हे आता पिवळे झाले तर 2-3 दिवस लागते याले. तर म्हणून म्हणलं उदळे करता का मग यावर्षी का रोजाने तर कसं करता यावर्षी आपल्या बायाला सगळ्याला सांगा लागन. बाकी तिकडे काही दुसरीकडे त्याला सांगा लागन तुम्हाला बी. कसं करता काय घेता बॅगाने घेता का यावर्षी करता का उदळे? होना करू ना उदळे कराच लागते ना. मग हेच तर कसं सीजन आहे 15 दिवसाचा पैसे कमावायचा. दुसरं काय मग हे 150 रुपये रोजानं. तेच म्हणलं आताच तुम्ही कसं 2 दिवस आराम करा. मग कसं सोमवारपासून मला म्हणू का मी आज येत नाही उद्या येत नाही. एक सुरू झालं की झालं मग सोयाबीन सोंगणं. आपण याच्यातच जाऊ का? नाही मी काय म्हणतो गुप्पा मावशी आम्ही येऊ का म्हणलं मग. आम्ही तेच हिच्यासाठी आलो होतो. उदळ्यात येऊ का म्हणलं तुमच्या? नाही बाबा ते तुम्ही माणसाचं अलग करा ते. हो यावर्षी आमच्या उदळ्यात येऊच नका तुम्ही. पाहिलं तुमचं निरा बसाचे कामं करता. निरा चमची घेते तमक खाणं सुपारी खाणं. आमच्या द्यायचं नाही. आमच्या बाया आहेत आणि आम्ही ह्या बरोबर.
पाहता काय आम्ही काय बसायचे कामं केले आता लोक काही आपलं हो ना तर काय आम्ही काय म्हणजे तुम्हाला कवटे उचलणं गंजी लावणं हा जमते का तुम्हाला तुला जमते आम्हाला नको सांगू तू काय करायचं हो गंजी लावतो आम्ही आणि ते मशीनीतून आम्ही ते सोयाबीन काढून येते त्याला हो तुम्ही तुमचं पा बरं मग ते कसं आम्ही करीन मग आम्ही माणसं झालं तर मग तुम्हाला भारी जाईन फालतू सांगू राहिलो 10-12 लोक आम्ही हो मग तर बाबा तुला उदळ करायचं करणं हा ती टीम तयार करूया पण करा तुम्ही सोंगा सोयाबीन बरं ठीक आहे ना मग आज आत्ता फोन लावतो मी मग लारे वावरातच आहे 2-4 जण बोलावले की पाहतो मग डॅनी आम्ही येते हो पाय काय करायचं ते करा हो बाय हो आता सोमवारपासून आपलं सोयाबीनचा हो, आता उद्या 2 दिवस घ्या सुट्टी तुम्ही आराम हा ठीक आहे बरोबर ठीक आहे ना मग काही हरकत नाही या मग आता 2 वाजले जा घरी आणि संध्याकाळी मजुरी लिहून जा या हप्त्याची मजुरी आज घेऊन जा हा मग कसं सोमवारपासून नवीन सुरू चला करता का मग उदळ करता का यंदा तुम्ही सांगा हो तुम्ही आता 6 जण आहे आम्ही 2 जण आहे 8 जण आहे आता यायनं कसं बबन रावनं 8-15 दिवस गाडीवर जात नाही म्हणे सीझन मारतो म्हणे आता हे म्हणून म्हणलं येसान तर या आता नाही तर मग कसं मी येतो मग कोणी आज तयार नाही फक्त भुसण्याचं कसं आहे जर समजा कॉलेज असलं तर येत नाही म्हणते तरी आपण 7 जण पक्के आहो हा आता गुंपाबुडीला म्हणलं तर गुंपाबुडी म्हणते कामं करत नाही आणि बसायचे कामं करता त्यापेक्षा आपण माणसाचा स्पेशल करून टाकू उदळ्याचा हा टेन्शनचं काम नाही बिलकुल हा मी सांगतो तुम्हाला 20-30 हजार रुपये आपण एक माणूस कमावू शकतो या उदळ्यातनी या वर्षी बिलकुल सोयाबीन सुपर आहे बिलकुल टेन्शनचं काम नाही हा बलक कसं टाईट बिल चालू द्यायचं आपलं हो ना चालते ना फक्त तुमचंच पाहिजे नाही तर ऐन वक्त अर्ध्यातून चालले जातं मग मग काही उरून नाही राहिलं हो आताच पहा तुम्ही तुमचं पहा पहिले नाही ना अरे आमचं बघ आमची नको पाहू तू देवलाल मग खरे भाण्या तुम्हाला माहित नाही का एकटे जर भेटलो ना कामाला आपण तर कोणा बापाला ऐकत नाही मग या वर्षी उदळीतनी कमाईच करायची आपल्याला आणि भाव सोडायचा नाही म्हणलं अजिबात संग्रह लाऱ्या तुले काय तो ऐकडेच ते बरोबर हिशोब करणं कोणाचं उदळ घ्यायचं काय घ्यायचं हा लोक आता येते तर आपल्याला भेटाले घेता का रे बिलकुल असं म्हणजे ताणून घ्यायचं सगळं ते ताणून घेता मग दुसरे येत नाही का मग आता गुंपाबुडीचा तुंगा आहे ते घुसला तर मग काय उरते आपल्याला मग त्यानंच घ्यायचे सगळे ते किती करणार आहे मग शेवटी गरज असतेच त्याला येतात लोक आपल्याजवळ कास्तकार लोक पाहिजे तू बोलावले ते 2 दिवस जाऊ दे फक्त पहा आता कसे तळतळ सोयाबीन सुकून राहिले आपल्याकडे येणारच आहेत ते आणि फक्त कसं बॅगा गिगा किती आहे हो हे कसं लय खोटे बोलते बरं लोक बरोबर लारा ते बरोबर पाहा लागते आपल्याला नाही ते तर आहेच म्हणा शांतरा भाऊ सारखे आहेतच ना मग 4 बॅगा असल्या 3च सांगते आपण कसं मोजून घ्यायचं ते मोजून घ्यायचं नाही तर मग बिल दाखव पावती दाखव मग आता त्याच्याजवळ पावती आहेतच कारण की बियाणं जर खराब निघालं तर बा त्यानं जपून ठेवलेलं आहे किती बॅगा टाकल्या तर दाखवा नाही तर मग कसं अडीच असल्या तर 2च सांगते ते तर होत द्यायचं नाही बा मग आता तशा नसतं आपल्याला पुरत नाही मजूर लोकांना काय पुरते मग 4 बॅगा असतील 3 बॅगा सांगते पुरा घाम आपला काही मग नाही या वर्षी बा पूर्ण बिलकुल टाईटच करायचं आपल्याला आपली युनियन कशी टाईट असली पाहिजे उदळे संघटना ते कसं कास्तकाराला तुम्ही सांगून ठेवा हो ते कसं आहे घरी नेऊन देपर्यंत मग आपल्या इकडे उदळ्यावाल्या इकडे काम देते त्याचं कसं काय ते ठरवून घेता पहिले नाही तर आणखीच मग भाव जरा जास्त सांगा तुम्ही हो यायची युनियन मध्ये वाटते नाही उदळ्यावाल्याची खतरनाक काम दुसरा टाईट काम वर्षी नाही ते सगळे बोल्या आधीच करायचे लाऱ्या हो बोल्या पूर्ण आधीच करायच्या तसं आपण असतो नाही तर मग म्हणते मी हे म्हणलं होतं घरी नेपर्यंत म्हणलं होतं गंजी लावायचं अलग घरी न्यायचं अलग ते सगळं हिशोब बरोबर लावायचं त्याच्यातनी ते तर लावतच ना आपल्याला मग पैशाचं म्हणलं पैशाचं विचारून घ्यायचा नाही तर मग कसं सोयाबीन विकल्यावर देतो मग ते वर्षभर विकत नाही भाव वाढू दे मग घराभोवती चक्रा मारला लागते आपल्या उदळवाल्याले पैशाचं विचारून घ्यायचं पहिलेच बा काय नगदी आहे का उधार आहे नगदी असेल तर 4 पैसे कमी करायचे नाही ते तर कळकच करायचं बा पैशाचं मग पैशाला लय झुलवतात लोक मग बापा काय विचारूच नको मग बसले आपले कामच करावं का मरणाचे पैसे सांग पैशाचा हिशोब सांग काय बरोबर आहे बा कठीणच काम आहे रे मग आता झालं ना आता फिट 8 जणांचं चला जाऊ द्या मी आता कसं गाडीवर जात नाही 8-15 दिवस हे सीझन मारतो चला झालं ओके जाऊ शकता तुम्ही आता मी काय म्हणतो फक्त उदळ होईन एवढेच घेता रे बुवा नाही तर अंगावर घेता दुनिया भरायची हो जेवढं होती तेवढंच घ्या नाही तर लोकांची कशी बोलणे खा लागते बरं थोडंसं घ्या म्हणजे कामापुरतं काय हे लाटाच्या लाटा घेतो यावर्षी आम्ही हो याचं उष्ट कर त्याचं उष्ट कर साहेब तुम्ही काळजी नका करू ना आम्ही बरोबर करतो काशीनाथ आहे ना काशीनाथ आता कसं सगळं त्याला माहिती आहे कास्तकारीचं तुम्ही काळजी नका करू आहे ना आता देवला आहे सगळे आपणच आहो ना काय आपण काय लय आपल्याच्यान होत नाही तरी करणार का लोकांची जेवढं होते तेवढंच काही हरकत नाही मग हा आम्ही आता उदळ्यात पक्के नक्की पाहिजे मग आता फक्त जर आले कोणी तर मग तुमच्याकडे पाठवून देत जाईन आम्ही बस आता 2 दिवसांनी उद्घाटनच होते नारळ फोडलं की झालं आपलं काम सुरू आहे चला मग आता मुळा मीटिंग जाऊ द्या चल आता 100 आला करे ते मशीन आणली वाटते दुरुस्त करून नाही हो दिसले होते येताना मला वावराकून हो आता कसं उदळ्यावाले पाहा लागन मला नाही तर मग ताबुडीला भेटा लागन कसं काय करावं काय नाही तर हो आता कसं आहे मशीन पाहा लागते पाहिजे बरं हो आपल्याकडे मशीन आणायची 2-3 दिवसात करतो मी लावतो आता सोयाबीन कोण की आला आता जवळपास बरेचसे पानं झडझुड झाले आता पिवळं झालं सगळं पूर्ण आता कसं कामी लागतो मी आता बरं झालं मी मग काय काय म्हणते कसं काय पोझिशन बरे आउटर गिटर कसं काय म्हणते काय उतारा किती येऊ राहिला म्हणते काय सांगा बा आता 6-7चा लागून राहिला म्हणते हो एक हार्वेस्टरवाला भेटला आता मला म्हणजे एका वरात काढलं म्हणे आम्ही 6चा लागला म्हणते हो पण आता काय पोत्यानं घेतात आता ट्रॅक्टरवाले हे पाहा लागन उदळ्यावाले काय हिशोब आहे काय नाही तर मग काय तर आम्हाला कसं पाहा लागते ना बा मग आता कसं हे नाही ते आता एक तर ताबुडीला भेटा लागन नाही तर मग कोण काशानं घेतलं म्हणजे उदळ्याचं काम असं ऐकण्यात आहे चौरी करते सातारा भाऊ आता रे का आता मला सांगते तुमचं ट्रॅक्टर सांगतो तिकडे मध्ये सरपंचाला भेटते उदळ्यावाल्याला भेटते बाबुडीला भेटते बरोबर जे हातात आलं ते चालला घेऊन नाही म्हणलं ट्रॅक्टर सांगता आपलं काय सरपंच सांगू राहिले पण काय सांगतो मी तू असल्यावर मग तू असल्यावर कसं पटपट काम होऊन जाते हो त्याच्या इकडे ते गणे आहे वाटते ना ट्रॅक्टरवर ते कोण सांगते रे बा मग काय तुमचं कसं मशीन चांगली आहे सगळं पद्धतशीर आहे आपलं कसं तू इकडेच आहे बरं नाही तर मग भरोसा राहीन मी तुया
पाहता शात्रा भाऊ नाही अर्ध्या घंटे सरपंचा घरी दिसते. अरे मी काय म्हणतो आता तुम्ही अर्ध्या घंटे सरपंचा घरी दिसता मला मग काय तर. काय त्या लाईन पडला सोयाबीन काढलं मागच्या वर्षी सर काळ्यात आल्या असं झालं तसं झालं सर काय माझी दागड दागड झाला. हा हो बस झालं इकडं तिकडे तिकडे इकडे हे बा यंदा तसं काही जमत नाही बरं. हो आता यावर्षी सगळ्या युनियनला सतर्क आहे बिलकुल. ट्रॅक्टर युनियनची आजच मीटिंग झाली सकाळी सकाळी. वारदराव धुटके लाईन पाटील सरपंच साहेब. यावर्षी एकच मशीन चालवायची म्हणे. बिलकुल म्हणजे भाव सोडायचाच नाही म्हणे यावर्षी. लय खतरनाक टाईट आहे बरं यावर्षी. म्हणजे कसं काय बाबा त्याची मीटिंग झाली का ट्रॅक्टरवाल्याची? काय तर हो भात सर सापडत म्हणे काही नाही एकच मशीन चालवायची म्हणे. एका ट्रॅक्टरनं ढागट्या करायच्या म्हणे एकानं ट्रिपा मारायच्या म्हणे. त्याच्या बरोबर कसं नियोजनबद्ध कार्यक्रम आहे यावर्षी. बोले का मग तर मरण आहे मग आमचं पाहिजे बा लय दडपून नका ते म्हणलं. आता उदड्यावाले काय म्हणते काय माहित बाबा यायचे काय आहेत. त्याची मीटिंग झाली उदळवाल्याची. बघ तेच कुठं बाग आहे का ट्रॅक्टरवाल्यासारखी मीटिंग झाली दुपारी 4 वाजता. वावरात गेलो चक्कर माराले. कशा सांगत जाय आपल्याला कसं यावर्षी टाईटच म्हणे भावच ते सोडायचा. असं तर चालू होतं बा त्याच्या गोष्टी. म्हणजे सगळे जण समजा हिशोबावर साहेब आपल्या नाही मग आम्ही कास्तकारच राहिलो वाटते. बरोबर आम्हाला घ्या लागेल मीटिंग आमची बी. हा आम्हाला काय टाईट नाही होतात मग. तेच म्हणलं कसं आहे मजुरायचं बी बिलकुल बाबुडी नाचता सगळ्या सूचना दिल्या मीटिंग घेतली त्याची. असं आहे तसं आहे असं आहे हे भाव घेऊ ते भाव घेऊ एवढ्या बॅगीनं तेवढ्या बॅगीनं. लोक शेतकरी वावर शिल्लक सांगत नाही बॅगा कमी सांगते. सगळं बिलकुल सतर्क आहे यावर्षी. फक्त तुम्ही कास्तकार पाहता तुमचं पहा काहीतरी. नाही ना आमचं तर राजा आम्ही कास्तकार खेटर एकाच्या पाहिजे एक नाही. हो ना आता ते रस्ता करायला लागते तर रस्त्याला आता लोक येत नाही. त्याला वाटते शांतारामचं सोयाबीन काढायला लागते आपस करून एखादा रस्ता. मग आता आमचं काय खेटर एका देते. हो पण आता करावंच लागेल आम्हाला काही ना काही करावंच लागेल. तेच म्हणलं कसं जरासं हिशोबात राहा तुम्ही जरासा. करावंच लागेल आमची एकी करावंच लागेल ना बाबा. मग काय आम्हाला थोडी मागं राहून चालते नाही का. बरोबर फोन आज आता संध्याकाळी देवदासला भेटतो त्याला म्हणतो पाहिजे बाबा जरा कंदील बुडा आहे ते सगळे. जरा सांगा लागेल त्याला समजावून बरोबर. तेच म्हणलं चला येऊ का मग मी आता. ठीक आहे फक्त येतो. झुंबर मी काय म्हणतो आहे का म्हणलं मावशी आहे घरी? आहे ना आहे घरी आपलं. काय होतं काय गडबड काय म्हणलं. आणि ते सोयाबीनचं म्हणजे कसं आता टच केला म्हणजे बरं राहते. हो 2-3 दिवसात येतेच आपलं सोयाबीन सोमवार मंगळवाराकडे. म्हणलं कसं सांगून दिलं नोंद होऊन जाते तेवढीच. ते काय सांगा लागते अजून याच आहे तुमचं. मग काय 2-4 दिवस लागते अजून. बोलच आहे ना काही आपलं. थांबा गडबड करू भेटायचं असतं भेटा एक परी. ना बाबा भेटाच लागते ते. मग काय तर कसं संपर्कात राहा लागते बा मुकरदमाजी तुला नाही माहित आता. बाकी जाऊ दे तू मला भेटू दे पहिले. जा तुम्ही पण मी काय म्हणतो आपलं काम होईल का म्हणलं 10,000चं. थोडीशी कसं म्हणजे आता सोयाबीन काढलं नाही. मजुऱ्या गिजुऱ्या कसं आता कसं उधारी काम दिसत नाही मला. म्हणून म्हणलं तळपत्री आणायला लागते मला बाकी सामान नाही. 10,000 पाहा सोयाबीनवर देऊन देतो. आता काय हे बा पैसे नको मागत तुम्हाला काही बी. आहे ना तू दे चकव्याचे पैसे तो दडपलेले 15,000 रुपये. तुझ्या सासऱ्याला कोण नाही मागत तू माग ना ते पैसे दिलेले तो. ते कसं फुगावर देतो म्हणे बहुतेक फुगावर काही चिकटा पिकटा आला असं. हो ते काही दिलं नाही आपल्याला कसं भरावं नाही वाटत ना. काय भरावं कसं फोन लावा आपण काय लावायचा बैल लावला होता ना त्या आईला फोन लावा म्हणा ते पैशाचं काय झालं काय नाही. जरा अडचण आहे म्हणा आपल्याला सोयाबीन काढणं आहे. तसं करायला नाही का. हो म्हणजे असं खायचं तसं खावं नाही का. हो पाहतो मग प्रयत्न करू काय असलं तर दे नसलं नाही म्हणून करते पाय काय तू येतं. हो चला आता ते चल मी भेटून घेतो काय माहिती गुंपा मावशीचं. हो चल चला आता नाही मावशी झाले अडाण कापणं आपल्या वावरातले सोयाबीनातले. बाबा आजच्या निपटला आता बस आता सोयाबीन सोमच सुरू होती. आता मला वाटते सोमवार मंगळवारपासून लागते सुट्टी आपल्या इथं. तसं हो का हो का घेतला कोणाचं म्हणलं. मग तेच म्हणलं तेच विचारायला आलो तो काही सोमवार मंगळवाराकडे होईन का बा. नाही ना बाबा अजून थांबा तुम्ही तुमच्या वावरातले यात आहे सोयाबीन अजून गडबड नका करू. निरा काय ओले सोयाबीन मग निघाल देता का ते. जरा थांबा 2-3 दिवस गडबड करू नका. हो ना आपण तरी तुम्हाला सांगायला आलो पाहिजे बा लक्ष ठेव जा नाही तर मग कसं ध्यान राहायचं नाही राहायचं. आता लोक काही धामधूम करते तर मला पाहिजे बा आपलं बी हिशोबशीर लावता बरोबर बॅगानं. हो लावतो बरोबर ते आमचं ठरवा लागते ना अजून. आता बाय काय म्हणते काय नाही इकडे तिकडे भाव टाकून सांगतो आम्ही काय करायची. एक तर उदळ घेऊ नाही तर मुरुजा नेऊ. हो पण मी म्हणतो बॅगानंच घ्यायचं आपलं नाही तर एकरानं घ्या. हो आता कशा करून राहिला म्हणते. हो कशाला नाही घेतलं तुमच्या ते आलं तर माझ्याकडे नाही बाबा आमच्यात येऊ नको तू. मग आता काहीच कामाची नाही ते ऐडी आहे मेरा बाया कामं करते आणि हे आयते फक्त कवटे नेते तर ते तिकडे जाऊन बसते. ती आहे म्हणा बरोबर आहे आता. हो पण जाऊ दे ते माणसाची अलगच टीम बरी. हो तुमचं तुम्ही चाल द्या त्याची तेल चाल द्या जाय तिकडे. हो पण आपल्या इकडे पाहिजे बरं. हो त्याच्या मागे आपण लागत नाही. मला माहिती आहे तिकडे भेटून आला असं नाही. हो ना सांगतो ना मी तुम्हाला अजून थांबा तुम्ही 2 दिवस रविवारपर्यंत काही गोट नाही. राहिलं सोयला आमचे बाकीचे काम आहे. 2 दिवस आता बाया त्याच्या कामाला जात नाही म्हणजे आम्ही 2 दिवस आराम करू द्या. एक झाला सोयाबीन सुरू. बरोबर ठीक आहे फक्त तसं ध्यानात ठेव जा. हो मंगळवाराकडे आपलं येऊ शकते. हो शेतात हे ते करून टाकून जाय तिकडे नारळ फोडला आपलं सुरू. मशीन गिशीन पाहून घेतो मग मी. हो ना सांगा ना आम्हाला तुम्ही रविवारी भेटा येऊन. आता सध्याची काही आम्ही सांगत नाही. या मग हे त्याच्या आबाजी दिली पाठवून मध्ये काय सारा घोर करा सारा घरात चालू राहिले मोठं. बाहेर चालू रे बाहेर चालू पिस्तोल्या इकडे येते तिकडे जाते. मगापासून गुणगुण लागले काय म्हणता तुम्ही. काय माझ्या बाबाचं काय म्हणणं काय म्हणलं. माझ्या बाबाला काय फोन लावा लागते. काय सांगतो तुला पैसे पाहिजे ना 15,000 रुपये तो बाबाच्या इकडे आहेत. ते भोगाला किती तो म्हणे अजून काही फोन नाही काही नाही. आता सोयाबीन काढ लागते पैसे नाही पाहिजे का. तेवढ्याच पैसे आणलं होतं तुम्ही ते बाबा इतकं पाहता. आपण भोगावर देतो म्हणे. हो आपण काही फोन केला नाही स्वतःवर असं वाटलं बा काय कसं करावं काय करावं. हो तर तेवढं फोन लावून पाहिजे हो ना कसं आम्हाला सोयाबीन काढ लागते बरा. तळपत्री आला साबार आला लागते मजुऱ्या द्यायला लागते ट्रॅक्टरवाले हे ते. आपलं काय घरचं ट्रॅक्टर आहे का. हो ना पण तेवढं 15,000 झालं होतं का तुमचं पावर त्यानं एसटीवर. त्याच्या पोराला खेळासाठी गाडी पाठवली. तुम्हाला म्हटलं 2 दिवसाची घ्यावं त्याला. एकाने सायकल घेतली तुम्ही. माझ्या बाबांनी तरी पाठवली.
बरोबर आहे ते 15,000 रुपये लटकून आहे ना वरची मला देऊन टाकली जाय तिकडे पैसे मागू नको हो ना 15,000 गाडी पडली ते हो ना नाही ते दिलं म्हणा त्या बाबावर कसं दिलं पण ते कसं आपल्याला अर्जंट आहे पैसा जाता हो आता नको म्हणलं का बा तुम्ही तर काही तुमची अडचणच असते मग काय तुमच्या आईजवळ पैसा घाटा आहे का मजुरी तर आपल्याकडेच असते आणि काय पैसे द्यावे लागतील तुम्हाला हो ना सोयाबीन काढा लागते नसेल तर लावतो बा बोल गीता ते सायकल भेटली का ते हो एसटीवर टाकली होती मी हो मी आणलं देऊन देतो म्हटलं ड्रायव्हर साहेबांनी दिली का त्यानं रात दिवस कमी पडून राहिला त्याला खेळाले मग चालून चालू 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 इकडे जाते तिकडे जाते मस्त खुश आहे आता हो बरं झालं पाठवलं तुम्ही बरं केलं म्हटलं विषय काढला आपला पटकन विषय काढ बाबा मी काय म्हणते तुमचे जवळ बापू काय म्हणते पावर बोला बरं त्यासोबत राम राम जय बा, राम 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 हो काही खरं नाही वाटते नाही का राम राम श्यामसोबत दिसते नाही म्हणलं बाबाजी काय म्हणते पीक पाणी सोयाबीन काय आलं का नाही म्हणलं कसं काय म्हणते पुढे असं तसं साहेब सांगायला लागलं नाही का हो नाही तर मागायचा पैसे हो ना काय चाललं का यावर्षी कसं सोयाबीन जसं पाहिजे तसं नाही आपलं हो कसं आहे पाणीच लय झालं आपल्यावर आले बघा बाबाजी काय लोकांचे चांगले सोयाबीन चांगले आले म्हणते लोक कायचं आमचं डाबरीचं वावर आहे ना सायन ते हो ना आता तेच तर तुमचे 15,000 रुपये राहिले झोपणे येऊन राहिले मला हो मुंगावर देतो म्हणलं आणि ते राहिले तर आता काय करा आता पाहा लागेल काहीतरी व्याजा बट्ट्यानंच काढा लागते वाटते आता हिंगा सोयाबीन काढायला आलं हो ती आता मजूर पहा असं करा तसं करा पण आता पैसे नाही काही नाही असं हो का भलेच मागते करा मग असं हो का 5-6 हजार रुपये जरी असते ना म्हणजे कसं सुरुवात होऊन जात होती मग सोयाबीन निघलं की देऊन टाकते माणूस हो ना ती आहे म्हणा हो बरं काय आता आमचं बी सोयाबीन काढ लागते हो आम्हाला जरा पैशाचं कामच होतं कसं म्हणत होतं म्हणा तुम्हाला म्हणा तुम्ही आमच्या आधीच पत्ता टाकल्यावर आम्ही काय म्हणा आता आम्हालाच तर वाटते तुमच्या गुणापेक्षा आहे पण आता काय तुम्ही घांगावलेलं म्हणते परिस्थिती नाही का बरं जाऊ दे काय हरकत नाही तुमच्या सोयाबीनवर करतो मी हो काही काळजी करू नका हो का बरोबर ठीक आहे आता हो काय मागून फायदा नाहीच म्हणते बरोबर ठीक आहे द्या मग तुमच्या हिशोबानं हो ठीक आहे ठेवतो मग अशी परिस्थिती आहे बाबाजी काय करतील बाबा बी हो ना त्याला द्यायची लई इच्छा आहे आता काय गेल्यासारखेच आहे ते हो का मग काय जाऊ द्या डबल मागणार तर नाही हो जाऊ दे काय असते आता त्याच्या आता नाही लागत नाही का हो बरं चल येतो मी आता पाला कसो इकडे तिकडे आता शांताराम काय बोलावलं म्हणलं वावरत नाही हो या वाहन असं तसं मीटिंग काय ठेवली म्हणलं मीटिंग ठेवली म्हणजे अरे वा म्हणलं ते आपल्या वावरातला आता सोयाबीन काढायला आलं 2-4 दिवसाची उदळेवाले पाहा लागते मशीनवाले पाहा लागते वावरात आपले ते ट्रॅक्टर जात नाही बरोबर रस्त्यानं चाकोल्या पडल्या एका ठिकाणी पाईप टाका लागते आपले कसे रस्त्यावर एका रस्त्यावर आपले 5-6 जणांचे वावर आहे म्हणून म्हणलं माहीच वाट पाहता का तुम्ही का म्या पाईप टाकला पाहिजे म्या रस्ता सुद्धा केला पाहिजे माया सोयाबीन आहे तुमच्या आधीचं माय ते पहिले मग तुम्हाला वाटते ह्याचं सारखं झालं की आमचं सारखं होते म्हणून म्हणलं बा सगळ्यांना पटपट जरासा प्रयत्न करा काय 500-500 हजार रुपये जमा करू एका JCB आणून बरोबर करून घेऊ मग मी काही नाही म्हणून राहिलो मी काही म्हणलं तुम्हाला नाही म्हणून मी तर तयार झालो नाही सांगा ना माझ्याकडे किती पैसे तेवढं मला सांगून द्या मी देऊन देतो तुम्ही ते JCB पहा तुम्ही बाकीचे कामं करा येणं होणार नाही तू येणं होत नाही पैसे देतं मग मुंगशिराम भाऊ तुमचं काय विषय आहे तुम्ही मग कसं काय म्हणलं देताना पैसे म्हणजे JCB सांगायचं कसं करायचं देऊन देऊ ना मग काय त्याचं आता फक्त तू गळ्या JCB पाहायला हो बाकी आता मी तर कसं पैसे देऊन दे चला मग काय मग आता सगळे समजा 1,000 2,000 खर्च येईन आपल्याला एखादा पाईप आहे तिथं पडलेला ते टाकून देऊ तिथं कंदीला बुजी 1000 खांड येऊ शकते बरं अंगावर आता मला दंड पाडता तुम्ही नाही आता माझ्या स्वतःच वावर आहे का कसं मग त्याचं वावर आहे शाळेचं त्याची ती काय उडते तुम्हाला माहितीच आहे आपण तरी सगळ्यांना जर पैसे दिले तर मग बरं होईल नाही तर मग आम्हीच किती करत जा तुम्ही आयते वायते त्या रस्त्यावर नेता मग जरासं तुम्हाला 500 तर द्या कमीत कमी बरं चला बाबा 500 काही हरकत नाही हो ना तेच तर म्हणलं करते ना आम्हाला तुमचे बाबा 10-20 एकर वावं आपलं काय 4 एकर केलेलं मग त्याचं मग काही उरत नाही ना एखादा उदळ्याचं काय भाव म्हणते आता हे सोयाबीनवाले अजून ते ट्रॅक्टरवाले किती राजा खर्च आहे पाहत नाही का मग त्याच्यासाठी बोला तुम्हाला की बा हे उदळ्यावाले याची मीटिंग झाली ट्रॅक्टरवाल्याची मीटिंग झाली त्याने आपापलं यशन बा काय पुरते काय नाही त्याचं नियोजन झाले आपलं काय आहे आपलं कोणतं खेटर कोणाच्या पायात आहे म्हणून म्हणलं आपलं बी जरासं टाईट ठेवा लागेल आपल्याला नाही तर ते कसं आहे यावर्षी आपल्याला या मशीनकडे जाऊ दे त्या मशीनकडे जमत नाही एकच मशीन आहे म्हणते दुसरी नागरटीवर ट्रॅक्टर आहे ते बाकी उदळ्यावाल्याने बिलकुल बॅगाचे ते बिलं मागणार म्हणते आम्ही असे ऐकण्यात आहे माया मग इकडे झुमऱ्यानं सगळं सांगितलं ना इकडून तिकडून वार्ता आणल्या त्यानं बापरे म्हणजे लस बाबा कठीण काम झालं म्हणजे मीटिंग आणि हिंती लगे का ते काय ना मीटिंग झाल्या म्हणते द्यायच्या मग मी विचारलं ना लाऱ्या म्हणे उदळे घेऊन राहिलं म्हणे मी मला घे बापा काय आहेत बिलकुल म्हणे बॅगाचे हे ते किती आहे नगदी पेमेंटच करणार आहो म्हणे दाखवून झाली मग ते इथं मग आपल्याला काय हार्वेस्टर नाही पाहतात का याने जर समजा लय केलं आपण हार्वेस्टर आणलं काही परगावचे ते सांगू आपण त्याले का बा जीव गेलो काम नको करू तुम्ही आम्हाला पुरं नसंही करा नाही तर मग तर पर्याय आहेच म्हणा पण असं वाटते बा कसं आहे गावातला पैसा गावात खेळला पाहिजे नाही तर मग कसं आहे परगावची तिकडची येते तर दुसऱ्या इलाक्यातले लोक कमाया करून चालले ना आपण बसलो तेच ते कर झमझम म्हणून म्हणलं शक्यतोवर आपल्या गावातला पैसा आपल्याच गावात खेळला पाहिजे होय ना आपल्या गावातल्या मशनऱ्या शक्यतोवर सांगायचा प्रयत्न करायचा मजूर आहे आपलं सांगायचं फक्त असं त्याला आपण समजून सांगू काय म्हणजे काय जीव घेणार आहे का आपला ते जर टाईट चाललं तर मग आपल्याला टाईट चालला लागेल ना मग अशा जर समजा नाही सापडत मग परगावून आणणे लागत का
मग म्हणूनच म्हणलं ना, त्याच्यासाठी आपली एकी पाहिजे ना. तुम्ही काय करता, तुम्ही जाता माय पहिले काढून दे, माय पहिले काढून दे. 150 रुपये पोत आहे, तुम्ही 200 करता, 250 करता, आणि मग तिकडे भाव वाढून जाते. म्हणून म्हणलं कसं तुम्ही बी गडबड करू नका. एकेकानं पद्धतशीर आपलं करायचं आहे. इथं काही म्हणजे आता सध्या काही वातावरण म्हणजे काही लय नाही. तळपत्र्या हे ते साहित्य आपलं तयार ठेवा. आता 1-2 दिवसांनी येते सोयाबीन, सगळं आपलं साहित्य ओके ठेवा. म्हणजे जेणेकरून आपल्याला कसं 2 दिवस शिल्लकही लागले तर अडचण आली नाही पाहिजे. नाही तुम्ही करता दुनियाभराची काही माय 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 माय, आणि मग कसं भाव टाईट करून टाकता तुम्ही. आहे रे का तू असं सांगून राहिला. तूच तर करतो रे. सगळ्यात पहिले आणलीच जातं ते गुंपापूरच्या घरी. आपलं पहिले असं नका करू तुम्ही. नियमानं घ्या बरोबर. काहीच खरं नाही का शांतार भाऊ, 100% येऊ गेला भावरून. हो ना तेच म्हणलं पाहिजे शांतार भाऊ. नाही तर मग कसं बाय करू नका, सगळ्यांना शांततेने घ्या. तेच म्हणलं पाहिजे, फक्त तुम्हीच पाहिजे बा, नाही तर बस तुम्हीच गडबड करता देता भाव वाढून. नाही बा, तुम्ही काही भरले एक लावता. आता बरं झालं ना, आता काही विषय राहिला का. आणि फक्त कसं आहे बॅगा गिगा काय खऱ्याच सांगायच्या. म्हणजे कसं मजुराचं बी जे काय आता समजा असते त्याला पुरलं पाहिजे त्याचा विचार करायचा आपण. सांगा आता हेच तर शिल्लक सांगते शांतार भाऊ. काय बा म्हणलं तुम्हीच पाहिजे, तुमच्यापासून सुरुवात बरोबर करा. तुम्ही कसं 4 बॅगा 3 बॅगा सांगता ना, आमचे नाव खराब होते कास्तकाराची. एक कास्तकार शिल्लक सांगते आणि आमचं नाव खराब होते. म्हणून म्हणलं तुम्ही बरोबर सांगा. आम्ही बरोबर सांगतो, मारा सांगता तुम्ही काही. बरं झालं ना, आता देवीदास म्हणलं रोडचं मग आता जेसीबी सांगून देऊ का मी. जेसीबी सांगून देतो, सगळेजण पैसे देसान ना. देऊन टाकू ना, पैशाचा काही विषय नाही. फक्त तुम्ही जेसीबी पान करून टाका देखील. बिलकुल आता पद्धतशीर राहायचं. आता तुम्ही नियोजन सांगितलं तसंच. गडबड काही कोण करायची नाही. शांततेने पद्धतशीर घ्यायचं. तेच म्हणलं अशी एकी राहू दे आपली, तर आपलं बरं आहे. एकी म्हणते मग काय तर हो ना, उद्यापासून पाहा तुम्ही सोयाबीन का तडतड फुटलं ना. बिलकुल कोणी कोणा सुनतही नाही, कोणाला काही घेणं नाही का. चला माझ्याकडे. बरोबर जाऊ द्या ना, मग पाहून आता आहे ना तुम्ही. एकी ठेवायची म्हणजे ठेवायची. फक्त तेवढा रस्ता ओके करून द्या आणि बरोबर शांततेने चालू द्या. चला आता सोयाबीनची धावपळ आता सुरू होणार आहे 2-4 दिवसानंतर. त्याच्यापूर्वी आता उद्याचं आपलं शेड्यूल आहे मामा भांजे. उद्याचा एपिसोड येईल मामा भांजेवर आधारित. त्याच्यानंतर शनिवार आणि रविवार खादोळे मिशन. कारण की बऱ्याच लोकांची इच्छा दिसत आहे की बाबा खादोळेचं काय प्रकरण आहे, तर ते शनिवार रविवार आपण दाखवून देऊ. त्यानंतर सोमवारपासून आपलं सोयाबीनचं काढणी आणि त्याचप्रमाणे आपण शेतीविषयक व्हिडिओ बनवू. तर चला आता जास्त काही असं म्हणजे घाई करू नका, पद्धतशीर शांततेने आपण एपिसोड चालू देऊ. तर ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.